शिक्षक म्हणून काम करत असताना लक्षात असं आलं की मुलांच्यामध्ये वयानुसार जे काही बदल होत असतात त्या भावनिक बदलांच्यामध्ये अनेक बदल हे खूप गुणात्मक असे असतात। वाईट पण चांगलं कसं आहे त्याचं ग्लोरिफिकेशन त्याचं केलं आणि आपल्याला दाखवलं गेलं आणि मग ते मुलांना आवडायला लागलं। म्हणून 12 वर्षापूर्वी मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की भारतामध्ये दुर्दैवानं मुलांसाठी चित्रपट तयार होत नाही आहेत। म्हणजे चित्रपट हा माणसाच्या आयुष्यामध्ये सुरुवात मनोरंजन म्हणून आला। दिवसभराच्या कामामधून राहडगाडग्यातून एक थोडासा विसावा मिळावा, आनंद मिळावा हा त्याच्यामागचा हेतू होता। कालांतरानं हळूहळू चित्रपटाचं स्वरूप बदलत गेलं आणि ते बदलणारं जे स्वरूप आहे हे सामाजिक होत गेलं, राजकीय होत गेलं। असं होता होता आजच्या काळामध्ये चित्रपट हा समाज बदलाचं माध्यम न राहता तो समाज विघातक माध्यम असं व्हायला लागलं हे माझ्या लक्षात आलं। मी एका शाळेमध्ये शिक्षक होतो। शिक्षक म्हणून काम करत असताना लक्षात असं आलं की मुलांच्यामध्ये वयानुसार जे काही बदल होत असतात त्या भावनिक बदलांच्यामध्ये अनेक बदल हे खूप गुणात्मक असे असतात आणि हे गुणात्मक बदल एकतर समाजाचं भलं करतात नाहीतर समाजाचे वाटोळं करून टाकतात। आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की मुलांना गुंड व्हायला आवडायला लागले। मुलांना लवकरात लवकर झटपट श्रीमंत व्हायला आवडायला लागले। एखाद्या सिनेमामध्ये जसं दाखवतात, जसं आपल्याकडे एक मराठीमध्ये सिनेमा होता वारणेचा वाघ नावाचा, किंवा हिंदीमध्ये अलीकडेच एक वन्स अपॉन द टाईम इन मुंबई नावाचा सिनेमा येऊन गेला। इंग्रजीमध्ये असे सिनेमे पूर्वी खूप येऊन गेलेले आहेत। गॉडफादरसारखा सिनेमा असेल। हे जे सिनेमे आहेत या सिनेमामध्ये काय दाखवलं आहे तर वाईट जे काही विचार आहेत किंवा वाईटपणाचं त्याला काय म्हणूया आपण की वाईट पण चांगलं कसं आहे त्याचं ग्लोरिफिकेशन त्याचं केलं आणि आपल्याला दाखवलं गेलं आणि मग ते मुलांना आवडायला लागलं की गुंड होणं, खलनायक होणं म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पैसे मिळवणं, चैनी करणं आणि गरीब श्रीमंत लोकांना लुटून ते जे मिळवलेलं आहे ते गरिबांच्यात वाटलं म्हणजे आपलं नाव होतं, आपलं नाव लौकिक होतं, आपली प्रतिष्ठा वाढते, असा एक चुकीचा समज चित्रपटानं मुलांच्या समोर आणून ठेवलेला आहे। आता हा जो बदल आहे याला कारणीभूत चित्रपट आहे। पण मग हा चित्रपट जर कारणीभूत असेल तर मग मुलांना आपण चांगले चित्रपट कुठले दाखवायचे। म्हणून 12 वर्षापूर्वी मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की भारतामध्ये दुर्दैवानं मुलांसाठी चित्रपट तयार होत नाही आहेत। म्हणजे मुलं नजरेसमोर ठेवून त्यांच्या भावविश्वातले विषय घेऊन सिनेमा निर्मिती करणं ही गोष्ट आपल्या देशामध्ये होत नाही। अगदी मी लहान होतो तेव्हा छोटा चेतन नावाचा एक सिनेमा आला होता, पण तो सुद्धा जादुई असा सिनेमा होता। भारतामध्ये मुलांसाठी तयार झालेला पहिला चित्रपट होता ध्रुव नावाचा। त्यानंतर खूप म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सिनेमे मुलांसाठी झाले। वाईट या गोष्टीचं वाटते की आजसुद्धा जगामध्ये फक्त वॉल्ट डिझनी नावाची कंपनी जी आहे ती एकटी कंपनी वर्षाला सरासरी 23 पिक्चर हे फक्त मुलांसाठी तयार करते। इराणसारखा देश, उत्तर कोरियासारखा देश हा मुलांसाठी चित्रपट निर्मिती करतो। इंग्लंड, रशिया हे तयार करतात, मग आमच्याकडे का तयार होत नाहीत? आता जे तंत्रज्ञान बदललेलं आहे, इंटरनेटमुळं सगळं जग आपल्या घरामध्ये आलेलं आहे, आपल्या खिशामध्ये आलेलं आहे। त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की जगामध्ये हे जे मुलांसाठी चित्रपट तयार होतात हे आता आपल्याला लागलीच मिळतात। त्याचा फायदा करून घेऊन आम्ही कोल्हापुरामध्ये 12 वर्षापूर्वी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ नावाची एक चळवळ सुरू केली, ज्यामध्ये आम्ही महिन्याला एक चित्रपट, जगातला उत्तमातला उत्तम चित्रपट आम्ही मुलांना दाखवतो। तो मुलांना आम्ही विनामूल्य दाखवतो। याच्यासाठी मुलांकडून आम्ही कुठलेही पैसे घेत नाही आणि तो चित्रपट दाखवल्यानंतर मुलांशी आम्ही संवाद साधतो की या चित्रपटात आपण काय शिकलो,
आपण काय घेतलं त्या चित्रपटातनं, किंवा सिनेमा बघायचा कसा नेमका. तुम्ही एखादा वाईट सिनेमा जरी बघितला तरी त्यातलं तुम्हाला वाईट काय आणि चांगलं काय हे जर तुम्हाला समजलं तरीसुद्धा त्या चित्रपटाचा परिणाम तुमच्यावर सकारात्मक होईल, नकारात्मक होणार नाही. दुर्दैवाने त्यातलं जे नकारात्मक आहे हे मुलांच्या मनावर बिंबवलं जाते आणि मारा केला जातो त्याचा. त्यामुळे मुलांना तेच आवडते, मारामाऱ्या आवडतात, मुलींच्या मागे हिंडणं आवडते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सिनेमामध्ये गाणं म्हणायला मिळतं याचा अर्थ प्रत्यक्षामध्ये ते शक्य नाही आहे, पण ते मुलांना आवडायला लागलं. त्याचे परिणाम म्हणजे मुलं आपल्याला खलनायक होणं आवडणं, आणि दुसरं म्हणजे एकतर्फी प्रेमातनं जे खून गेल्या 15 वर्षामध्ये झालेले आहेत त्याला सगळ्यात जास्त कारणीभूत जर कोण असेल तर सिनेमा आहे. तर मग आपण यांना चांगले सिनेमे दाखवावेत म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली. आणि चांगले सिनेमे दाखवल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की मुलांना सिनेमातनं चांगलं काय घ्यायचं हे समजतं आहे. हे करत असताना 5-6 वर्ष झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की स्लम एरियातली जी मुलं आहेत, ज्यांच्या आईवडिलांच्या दिवसभरात त्यांच्या कामामधून मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा ज्यांचं लक्ष नाही आहे, रोजच्या रात्रीच्या चूल पेटण्याची भ्रांत ज्यांना आहे, त्या आईवडिलांना आपल्या मुलांनी असा चांगला सिनेमा बघितला पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही. आमच्याकडे तिथे येणारी जी मुलं आहेत ही सगळी जागरूक पालकांची मुलं येत होती. त्यामुळे मग त्या मुलांसाठी काय करावं म्हणून आम्ही गेल्या 8 वर्षापासून एक बाल चित्रपट महोत्सव असा 2 दिवसाचा महोत्सव आम्ही केला. आणि त्याच्यामध्ये फक्त कोल्हापुरातल्या महानगरपालिकेच्या शाळेतली मुलं आम्ही तिथं आणायचो. 2 दिवसामध्ये 3000 मुलं हे चित्रपटाचा आनंद घेतात आणि त्यातून चांगलं शिकतात. त्यानंतर एक 5-6 वर्षापूर्वी मी माझ्या एका पुस्तकाच्या लिखाणाच्या कामाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास जे दुर्गम तालुके आहेत, ज्याच्यामध्ये जंगलामध्ये राहणारे लोक आहेत, तिथं धनगर वाड्या आहेत, छोट्या छोट्या वाड्या आहेत, 8 घरांच्या 10 घरांच्या, तिथं माणसंसुद्धा 20-25 राहतात, त्याच्यामध्ये 4-5च मुलं असतात. तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या शाळा माझ्या नजरेसमोर आल्या आणि लक्षात असं आलं की अरे ह्या मुलांना मग सिनेमा कोण दाखवायचा, ज्यांचा शहराशी काहीच संबंध नाही आहे. त्यांना शहर माहीत नाही, त्यांना शहरातल्या गाड्या माहीत नाहीत, वर्दळ माहीत नाही, तुम्ही पिझ्झा खाताय म्हणजे काय हे काही माहीत नाही त्यांना. ह्या मुलांना सिनेमा माहीत नाही आहे. मग मी असं ठरवलं की आपण यांना सिनेमा दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी जी काही माध्यमिक शिक्षकाची नोकरी करत होतो ती मी 3 वर्षापूर्वी नोकरी सोडून दिली आणि ठरवलं की आपण हे काम करायचं. आणि गेल्या 3 वर्षापासून मी जवळजवळ 100च्या वर अशा वाड्यांच्यामध्ये हिंडलो आणि तिथल्या मुलांना जाऊन हे सिनेमे दाखवले. त्यावेळेला लक्षात असं यायला लागलं की या सिनेमाबरोबर त्या वाड्यातल्या मुलांचे, तिथल्या राहणाऱ्या लोकांचे अनेक प्रश्नसुद्धा लक्षात आले आणि याच्याबरोबरीनं ते प्रश्न सोडवायलासुद्धा आम्हाला त्यांना मदत करता आली. हे काम आमचं असं सुरू आहे. आता हे काम पेठ, वडगाव, इचलकरंजी, त्यानंतर कराड अशा वेगवेगळ्या शहरांच्यामधून सुरू आहे. हे काम वाढत राहायला पाहिजे. मुलांच्या समोर चांगल्यातले चांगले सिनेमे आले पाहिजेत आणि त्यातनं चांगलं काय घ्यायचं हे मुलांना समजलं पाहिजे. हे जर समजलं तर निश्चितपणानं पुढची पिढी चांगली तयार होईल आणि ती पोरांची विचार करायची पद्धतसुद्धा चांगली तयार होईल याची खात्री आम्हाला आहे. कारण जेव्हा आम्ही सिनेमा दाखवतो आणि मग मुलांना त्यानंतर सांगतो की तुम्ही लिहून आणा, त्यावेळेला मुलं जे लिहून पाठवतात ते वाचल्यानंतर लक्षात येतं की अरे मुलंसुद्धा त्यातला चांगुलपणा जो आहे तो घेतात, जो चांगुलपणा आपल्या नजरेसमोर आलेला नसतो. मॉन्ड झालेल्या मेंदूवर प्रक्रिया करत बसू नका. मोठी माणसं म्हणजे काय, आता त्यांचा मेंदू फिक्स झालेला आहे, त्यांना आता त्यांचे विचार आता बदलणारे नाही आहेत. विचार कोणाचे बदलतील? विचार मुलांचे बदलतील. तुम्ही मुलांच्यावर प्रयोग करत राहा. म्हणून आम्ही मुलांच्यावर करतो आहे की सिनेमा तुम्ही मोठ्या माणसांना तुम्ही हेच बघू नका ते बघू नका सांगितलं तर मोठी माणसं ऐकणार नाहीत. याचा उत्तम उदाहरण काय तर तुम्ही बघा, पूर्वी आपल्या घराच्या दारामध्ये संध्याकाळी 8 नंतर घरातली स्त्री, आजूबाजूच्या 4 बायका दारामध्ये एकत्र बसायच्या, गप्पा मारत बसायच्या, प्रत्येकजणी आपल्या घरातलं सुखदुःख सांगायच्या, चांगलं वाईट सांगायच्या, एकमेकाबरोबर त्या शेअर करायच्या. ह्या बायका आता तुम्हाला बसताना दिसत नाहीत, म्हणजे गेल्या कुठं, ह्यांच्याकडे वेळ नाही आहे काय आहे. आता ह्या सगळ्या बायका घरामध्ये, बायकाच असं नाही सगळे पुरुषसुद्धा घरामध्ये टी व्हीच्या समोर बसलेले तुम्हाला बघायला मिळतील आणि बघतायत काय ते बघतायत मालिका, ज्या मालिकांमधून आपल्याला काहीही शिकण्यासारखं नाही आहे. मग ती कुठलीही मालिका तुम्ही सांगा, अशी एखादी मालिका सांगा की ज्या मालिकेमधून समाज बदलाचं सकारात्मक काम झालेलं आहे किंवा ते चांगलं सांगतं आहे, अशी एकही मालिका नाही आहे. आणि मग ते आपण आईवडील लावून बसतात, ते लावून बसले की मुलं साहजिकच ते बघत बसतात. आणि त्या मालिकेचं वैशिष्ट्य असं असते की आज मी जे काही बघितलं त्याच्यामध्ये शेवट करताना असा करायचा की तुम्हाला कोड्यात ठेवायचं, आता उद्या काय होणार,
म्हणजे उद्यापर्यंत तुम्ही मग काय करता, त्याची वाट बघत बसता, मग उद्या परत बघता, मग ती सवय लागते आणि तुम्ही तेच 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 परत बघत बसता आणि हे लोकांना आवडायला लागलेलं आहे. खरं म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो आहे की अलीकडेच एक पुष्पा नावाचा सिनेमा आला आणि तो पोरांना इतका आवडला, त्यानं इतके कोटी कमवले, तितके कोटी कमवले. माझ्या गल्लीतलं एक पोरगा असं वाकडं चालायला लागलं होतं, म्हणून मला तो पुष्पा कळाला आणि मग मी तो सिनेमा आणून बघितला आणि मग लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे पुष्पा तुम्हाला चोरी करायला शिकवतो, पुष्पा तुम्हाला जंगलं तोडायला शिकवतो, पुष्पा तुम्हाला दुर्मिळ लाकडांची चोरी करायला शिकवतो. मी गमतीनं मुलांना सांगतो की तो सिनेमा संपेपर्यंत तो पुष्पा आंघोळच करत नाही, म्हणजे तो तुम्हाला घाणेरडं राहायला शिकवतो. मग त्यातनं शिकण्यासारखं काय आहे? हे असे सिनेमे तुम्ही बघू नका. त्याच्याऐवजी आज जो ह्या चिंचणीमध्ये मी रेड बलून नावाचा सिनेमा दाखवला, अतिशय सुंदर सिनेमा, 52 मिनिटाचा सिनेमा आहे, पण त्याच्यामध्ये मैत्री कशी करावी, निर्मळ मैत्री कशी असावी, शिव्या देऊ नयेत, मारामारी करू नये, वाईट वागू नये, एवढं साध्या साध्या गोष्टी न सांगता मुलांना कळतात. मग हे सिनेमे आपण मुलांच्या समोर का आणायचे नाहीत?